हॅलो डिअर स्टुडंट्स. आय नो आपण ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं जे काही शेवटचं लेक्चर होतं न्यूमेरिकल्सचं ते अपलोड करणार होतो. बट तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल्सच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून विनंती केली की सर सायन्स सेकंड लवकरात लवकर काय करा, सुरू करा. म्हणून आपण सायमल्टेनियसली सायन्स सेकंडचे पण क्लासेस काय करू, अपलोड करत राहू. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे जे न्यूमेरिकल्स राहिलेत त्यांना पण आपण लवकरच कव्हर अप करायचा ट्राय करू. बट आता सध्याची केस काय, आपल्याकडे आपल्याला शिकायचंय हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आपल्या सायन्स सेकंडचा पहिला चॅप्टर आहे हा. आणि किती नाही म्हटलं तर टेक्स्टबुक वाचल्या वाचल्या तर ह्या सगळ्या टर्म्स कळणं इम्पॉसिबल आहे ऑलमोस्ट. आता आपण असं नाही म्हणत आहे का हा म्हणजे शिकलो तरच कळतील, असं तर नाही. बट काही काही टर्म्स आहेत ज्या ह्या चॅप्टरला सुरू करण्यासाठी. आता हे पाहिजे तुमचं टेक्स्टबुक आहे, याच्यातून जर तुम्ही रीड करायला गेलं तर यांनी काय म्हटलं, कॅन यू रिकॉल, लगेच हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस, आणि त्याच्या खाली ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, 3-4 कन्सेप्ट देऊन एकामागे एक क्लिअर करून टाकलं. बट नुसतं तेवढ्याने चालणार नाही. आता आपण 10th स्टँडर्डला आहोत, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणून एक एक गोष्ट डिटेलमध्ये माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, सुरुवात करू आपण. बघा आता आपल्याला ज्यावेळी आपण काय करतो ना, ग्रॅव्हिटेशन सारखं चॅप्टर ज्यावेळी आपण शिकत होतो त्यावेळी आपल्याला तिथं फिजिक्स लावायचंय. बट फिजिक्समध्ये फॉर्म्युला माहीत असेल तर आन्सर मिळवणं नॉट अ बिग डील. बट बायोलॉजी तुमच्याकडून तुमचा पेशन्सच टेस्ट करणार, तुम्हाला विचारणारच, इथं काय होतं ते आठवायलाच भाग पाडणार. म्हणून नेवर टेक बायोलॉजी लाईटली. बायोलॉजीला लाईटली कधीच घ्यायचं नाही. इवन दो 12th नंतर जेवढे करिअर ऑप्शन सुरू होतात मेडिकलसाठीचे, मेडिकलच्या करिअर ऑप्शन्समध्ये बायोलॉजी किती इम्पॉर्टंट आहे हे सांगायची गरज नाही. इवन दो नीट सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हाफ स्कोर जो आहे तो बायोसाठी रिझर्वड आहे. ठीक आहे, तर यानंतर आता बघा आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं बघा आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी अँड व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन. सॉरी, त्याला आपण म्हणू इव्होल्युशन. हे व्हेरिएशन तर 9th ला होतं आपल्याला. मग आता हेरिडिटी शिकायचं आपल्याला. हेरिडिटी तर आपल्याला माहिती काय म्हणतो आपण, आपल्याला माहिती आपलं नाक आपल्या वडिलांसारखं दिसतं, किंवा आपण काय म्हणतो आपल्या आईज ज्या आहेत, आईचं प्युपिल आहे, डोळ्याचं बुबुळ आहे, त्या प्युपिलचा कलर आपल्या मदरशी मॅच करतो. किंवा आपण काय म्हणतो हेअर जे असतील आपले, कधी कधी बघितलं असेल तुम्ही, पप्पांना जर थोडंसं टक्कल असेल तर ते चाइल्ड्समध्ये पण रिफ्लेक्ट होतं आणि वयानुसार होतं. किंवा आपण जर बघितलं स्ट्रेट हेअर असतील पेरेंटचे तर एखाद्या चिल्ड्रनचे पण काय असतात स्ट्रेट हेअर. मग आपण काय म्हणतो सरळ सरळ, त्यांनी काय ते कॅरेक्टर असं उचलून आपल्याला दिलं का आपल्यापर्यंत? नाही दिलं ना. मग ते कॅरेक्टर त्यांच्या जनरेशन पासून त्यांच्या बॉडीतून आपल्यापर्यंत येण्यामध्ये कशाच तरी की रोल असला पाहिजे. मग आपण काय सांगतोय, द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टर जाणं, त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. मग आता बघा आपण काय म्हणतोय सरळ सरळ, हेरिडिटीची डेफिनेशन शिकतोय आपण. व्हॉट इज हेरिडिटी? द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स, द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स, द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम one generation to another. The transfer of character from one generation to another. एका पिढीकडून, एका जनरेशन कडून कॅरेक्टर्स काय होत असतील, दुसऱ्या जनरेशन पर्यंत जात असतील तर त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. आता मग हे कॅरेक्टर घेऊन जाणारं कोणीतरी असलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे पुढं आपण काय म्हणतोय, आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायच्या. त्या समजून घेण्यासाठी आपल्याला बघा आता आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जावं लागेल. चॅप्टर सुरू करण्यापूर्वी त्याच्यात येणाऱ्या सगळ्या जेवढ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट असतील त्यांना आपल्याला समजून घ्यायचे. मग आता आपण काय घेतलं, सपोज आपण एक काय केली, सेलची जर आपण एक डायग्राम ड्रॉ केली. आता मी रॅन्डमली ड्रॉ करतोय, अशी प्रॉपर डायग्राम नाहीये, पण आपण काय म्हटलं, सेलची डायग्राम आपण ड्रॉ केली. आणि सेलच्या सेंटरला जर आपण बघितला तर आपल्याला सेलच्या सेंटरला कोण बघायला मिळतो? ऑब्वियसची गोष्ट आहे, कंट्रोल सेंटर ऑफ द सेल, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस. आता हा जर आपला न्यूक्लियस असेल तर आपल्याला माहिती काय म्हणतो आपण, न्यूक्लियस काय करतो, सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी काय करतो, कंट्रोल करतो. मग आपण काय म्हणू आता सरळ सरळ, ह्या सेलमध्ये आपण जर बघितलं तर एक न्यूक्लियस आहे, आणि ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, असे छोटे छोटे क्रोमोझोम बघायला मिळतात. मग आता हे जे क्रोमोझोम आपल्याला न्यूक्लियसच्या आतमध्ये बघायला मिळतात, त्या क्रोमोझोमला आपण काय म्हणू, कसं म्हणायचं, त्याच्या कन्सेप्ट कोणत्या आहेत, त्याच्या आजूबाजूची रिलेटेड टर्मिनॉलॉजी कोणत्या आहेत, त्या सगळ्या आपल्याला एक एक करून बघायच्या. मग आता आपण तर म्हटलं, काय म्हटलं, न्यूक्लियस होता, आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण होते आपले, क्रोमोझोम्स.
आता न्यूक्लियस होता, त्याच्या आतमध्ये होते क्रोमोझोम्स. मग ह्या क्रोमोझोमची कंपॅरिझन आपल्याला कोणाशी तरी करावी लागेल ना. क्रोमोझोम बनलाय कशाचा ते तर समजून घ्यावं लागेल ना. मग क्रोमोझोम कशाचा बनलाय हे समजून घ्यायचं असलं तर आपल्याला एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. आपल्या घरात दोऱ्याचा बंडल असतो माहिती, कपडे शिवायचा असतो, तो जो थ्रेड असतो त्याचा बंडल मिळतो एक. त्या थ्रेडच्या बंडल सोबत आपण ह्या करू क्रोमोझोमचे काय करू कंपॅरिझन करू. आता थ्रेडचा बंडल घेतला तुम्ही, त्याच्यातून एक छोटासा थ्रेड बाहेर काढला. आता थ्रेड ज्यावेळी बाहेर काढला तुम्ही त्यावेळी तुमच्या काय लक्षात आलं का हा जो थ्रेड तुम्ही बाहेर काढला या थ्रेडवरती तुम्हाला छोटे 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 एकदम लाईट कडे जर असं बघितलं तर छोटे छोटे थ्रेडचे छोटे छोटे पीसेस मिळतील. म्हणजेच आपण काय म्हणू का आपल्याकडे क्रोमोझोम जो आहे तो काय आहे आपण म्हणू तो दोऱ्याची काय आहे रीळ आहे, दोऱ्याचा काय आहे बंडल आहे. पण त्या बंडल मधून आपण जर एक दोरा उडून काढला तर तो दोरा काय असतो तेच आपल्याला बघायचंय. मग आपण जर घेतला सपोज हा आपला कोण होता, हा आपला होता क्रोमोझोम. आणि ह्या क्रोमोझोमचा मी काय केला एक आर्म काय केला उडून काढला, त्याच्यातून आपण काय केलं एक दोरा उडून काढला. तर आपल्या काय लक्षात येतं हा दोरा पुढे जाऊन असा ट्विस्टेड फॉर्म मध्ये कंटिन्यू होतो. याला आपण काय म्हणतो डीएनए. याला आपण काय म्हणतो डीएनए. थोडक्यात आपण काय म्हणू सरळ सरळ क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. क्रोमोझोम कशाचे बनलेले आहेत डीएनएचे. मग याला आपण दोऱ्याच्या सोबत तुलना करून कंपॅरिझन करून कसं सांगितलं, थ्रेड जो होता त्या थ्रेडला आपण धरलं गुंडाळलं 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 आपण काय केलं वाइंड अप केलं तर आपल्याला काय मिळालं थ्रेडचा बंडल मिळाला. तसंच हा जो डीएनए आहे याला जर धरलं आपण वाइंड अप वाइंड अप वाइंड अप केलं गुंडाळलं तर त्याच्यापासून जो काही मिळणारा बंडल असेल तोच म्हणजे कोण आहे आपला क्रोमोझोम. आता लास्ट इयर आपण क्रोमोझोमचे पार्ट शिकलेलो आहे आठवतंय. हा जो वरचा आहे तो कोण आहे पी आर्म, हा खालचा आहे तो कोण आहे क्यू आर्म, हा सेंटरला जो गोल दिसतोय हा कोण आहे दोघांना वेगळं करणारा दोन्ही आर्म्सला, याला म्हणतो आपण सेंट्रोमियर. या सगळ्या कन्सेप्ट आपले झालेले आहेत. मग आपण बघितलं क्रोमोझोम कशाचा बनलेला आहे डीएनएचा. ठीक आहे, पुढे मूव्ह करू आपण. आता क्रोमोझोम डीएनएचा बनलेला आहे इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे जाऊ आपण आता चॅप्टर मध्ये प्रोग्रेस करू थोडीशी. क्रोमोझोम डीएनएचा बनलेला आहे पण ह्या डीएनए बद्दल पण आपल्याला काही फॅक्ट्स माहित पाहिजे ना. काय माहित पाहिजे आपल्याला, आपण काय म्हणतोय सरळ सरळ इथे एक पॉइंट आपण मेन्शन करणं गरजेचं असेल. आपल्याला तुम्हाला नोट्स लिहायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन नोट्स लिहू शकता. पण आता आपण काय म्हटलंय एक पॉइंट आपण आता शिकलो काय क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ कशाचे बनलेले आहेत ते डीएनए. क्रोमोझोम कशाचे बनलेले आहेत डीएनएचे. जर बघितलं क्रोमोझोम डीएनएचे बनलेले, मग मी जर समजा हा काय आपल्याकडे एक डीएनए मी जर असा ड्रॉ केला, सपोज आपण असं म्हणू हा काय आपल्याकडे सॉरी आपण काय केलं एक डीएनए ड्रॉ केला असा. मग ह्या डीएनए ला आपण काय म्हणू याची लेंथ खूप जास्त आहे. तुम्ही जर याला काउंट करायला गेले तर इट इज इन मीटर्स किलोमीटर्स नाही का, खूप जास्त अशी लेंथ आहे. मग एवढा मोठा डीएनए कंडेन्स होऊन काय म्हणतो आपण कॉम्पॅक्ट साईज मध्ये क्रोमोझोम मध्ये फिट आहे. पण मग ह्या डीएनए वरती आपण काय म्हणू सगळ्याच्या सगळा डीएनए इम्पॉर्टंट आहे का, सगळ्याच्या सगळ्या डीएनए वरती आपल्या बॉडीची इन्फॉर्मेशन आहे का, तर असं काय नाही. आपण काय सांगतोय ह्या डीएनए वरती आपण काय म्हणू एक ठराविक पार्ट असेल. सपोज आपण असं जर म्हटलं ह्या डीएनए वरती ठराविक पार्ट आहे. सपोज मी इथून इथपर्यंतचा जर पार्ट घेतला तर हा पार्ट काय करतोय कोणतं तरी काहीतरी एक कॅरेक्टर कंट्रोल करणार आहे. मग थोडक्यात आपण काय म्हणतोय जसं आपण बघितलं का आपल्याकडे काय होतं आपण म्हटलं माझे आईज मदर सारखे, माझं नोज माझ्या फादर सारखं आहे. तर हे आईज नोज हे तुमच्या मदर फादर कडून जसे तसे कॅरेक्टर आपल्यापर्यंत आणणारं जे होतं तो जो काही डीएनएचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो सरळ सरळ त्या पार्टला आपण म्हणतो जीन. काय म्हणतो जीन. मग आपल्याला जर कोणी विचारलं डीएनए वरती असणारा छोटासा एक पीस ऑफ डीएनए किंवा त्याला आपण काय म्हणू सेगमेंट ऑफ डीएनए जो काय करतो कॅरेक्टर कंट्रोल करतो. मग त्याला जर आपण डिफाईन करायला गेलो तर आपल्याकडे पुढची टर्म काय येते व्हॉट इज मीन बाय जीन. जीन कशाला म्हणायचं अ स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए which controls a character. मग आपल्याला मिळणारे जे काही कॅरेक्टर्स असतील त्याला आपण काय म्हणू अ स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए विच कंट्रोल्स अ कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज जीन. आता पुढचं तर काही लिहित बसायची गरज नाही आपल्याला. मग जो एखादा डीएनएचा छोटासा सेगमेंट असेल जो काय करतोय एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल करतो त्या कॅरेक्टर कंट्रोल करणाऱ्या सेगमेंटला आपण काय म्हणतो जीन म्हणतो.
ओके, नाव आता बघा, आपण काय म्हटलं, जीन कशाला म्हणतो ते तर कळलं आपल्याला. जीनची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आता. डीएनए वरती असणारे छोटे छोटे सेगमेंट. आता आपल्याकडे एकच कॅरेक्टर आहे का असं? आपले हेअर असतील, हेअरचा कलर असेल, हेअरचं टेक्स्चर असेल, सॉफ्ट असेल किंवा आपण काय म्हणू कर्ली असेल. तर आता बघा, आपण एक छोटीशी कन्सेप्ट आपण काय करू, रिवाइज करू. आता बघा, आपल्याला रिवाइज काय करायचंय. सपोज आपण जर बघितलं, आता आपल्याकडे मी तुम्हाला काही व्हिजिबल डाटा सांगतो, तो जर आपण ऑब्झर्व केला तर आपल्या काय लक्षात येतं बघा बरं. जेव्हा कधी तुम्ही बघता, आता मी जर तुम्हाला एक आत्ताच जर एक आपण काय म्हणतो ना, एक आपल्या बाहेर जर डोकवायला गेलो तर आपल्याकडे काऊज असतील, गोट्स असतील. काऊ बघितले आपण एक, ठीक आहे. आपण काय केलं, एक काऊ बघितली. आणि आता एक काऊ बघितल्यानंतर आपल्या काय लक्षात आलं, काऊला शिंग असतील, हॉर्न्स असतील, काऊच्या आईज आहेत, तिचं माउथ असेल, तिच्या बॉडीवरती आपण काय म्हणतो, तिचं ट्रंक दिसेल आपल्याला, तिची टेल दिसेल, 4 लेग्स तिला हे दिसेल. हे सगळं आपण काय सांगतो, बघितल्यानंतर कळलं ना आपल्याला. मग आपण काय सांगतो सरळ सरळ, एनी व्हिजिबल थिंग, जी गोष्ट आपल्याला दिसली आणि त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, जी गोष्ट आपल्याला दिसल्यानंतर काहीतरी माहिती मिळते तिला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर. काय म्हणतो तिला आपण, कॅरेक्टर. व्हिजिबल कॅरेक्टर जे असेल त्याला आपण कसं सांगतो, आता एनी डिटेक्टेबल फीचर, कोणतंही एक गोष्ट. आता काय म्हणू आपण, व्हॉट इज मीन बाय अ कॅरेक्टर. आता आपण कॅरेक्टर शब्द खूप वेळा वापरणार आहे. एनी व्हिजिबल फीचर, व्हिजिबल म्हणा किंवा डिटेक्टेबल म्हणा, इज कॉल्ड ॲज कॅरेक्टर. कोणतंही आपल्याला दिसणारं व्हिजिबल फीचर असेल त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर. आता बघा बरं, आपण जर बघितलं, आता एक कॅरेक्टरच्या बाबतीत बोलतोय आपण, काय असतं कॅरेक्टर. कॅरेक्टर बघितलं आपण, कॅरेक्टरच्या बाबतीत बोलतोय आपण, तर काय सांगतो आपण, कॅरेक्टर. मग आता बघा बरं, आपण समजा एक कॅरेक्टर घेतलं, हाईट. आता हाईट जर घेतली तर मला सांगा, आपण 2 मित्र बघितले, एकाची हाईट शॉर्ट आहे, एकाची हाईट खूप टॉल आहे. तर आपण काय सांगणार, हाईट एक कॅरेक्टर आहे, बरोबर. हाईट आपल्याला पाहून कळणार आहे का, हा हाईट आहे. पण हाईट मध्ये 2 पॉसिबिलिटी आहेत, एक काय खूप शॉर्ट असेल किंवा एक काय असेल खूप टॉल असेल. या 2 पॉसिबिलिटीज आहेत. तेच जर आपण बघितलं, आता स्किन कलरचं एक्झाम्पल बघू. एखादा मित्र काय असेल, गोरा असेल, एखादा काय असेल त्याच्यापेक्षा थोडा कमी गोरा असेल. रेसिझम अवॉइड करायचं, कोणाला चिडवायचं नाही, ठीक आहे. मग आपण काय म्हणतो, एक गोरा असेल, एक काय असेल कमी गोरा. पण मग हे जे स्किन कलर आहे हे काय, कॅरेक्टर. गोरा असणं आणि कमी गोरा असणं हे काय, त्या कॅरेक्टरच्या पॉसिबिलिटीज. पुढे जाऊन जर आपण बघितलं, समजा हेअर जर बघितले आपण, काहींचे काय असतं एकदम स्टायलिश सिल्की हेअर असतील. हेअर काय दिसणार एक कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर काय, व्हिजिबल फीचर आहे. मग हेअर काय आहे, कॅरेक्टर. पण काहींचे काय असतील एकदम सिल्की स्मूथ असतील, काहींचे काय असतील कर्ली असतील, काहींचे त्याच्यापेक्षा भयंकर वेवी असतील. त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टरच्या पॉसिबिलिटीज आहेत. पुढे जाऊन जर आपण बघितलं, तर आपल्या डोळ्याचा रंग बघा बरं. काहींचे डोळे ब्राऊन असतात, काहींचे ब्लॅक असतील, काहींचे अजूनही वेगळे टिंट असेल, ग्रीन टाईप. तर आपण काय सांगतो, आय कलर किंवा त्याला आपण काय म्हणू, प्युपिल. प्युपिलचा जो कलर असेल ते पण काय एक कॅरेक्टर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे वेगवेगळे कलर पाहिले, ब्लॅक असेल, ब्राऊन असेल, ग्रीन असेल, हे सगळे काय त्याच्या पॉसिबिलिटीज. त्याच्यानंतर बघा, आता हे सगळं तर व्हिजिबल होतं ना. परत एकदा अजून एक कॅरेक्टर जर बघितला आपण, तर आपण काय सांगतो, एखादा जर बघितला त्याला नुसतं आपण असं म्हटलं, काय करतो रे, काय चालू आहे आज, तेवढ्या वेळात तो आपल्या वचकन धावन, रागवल. याचा अर्थ काय, मेंटली खूप अग्रेसिव्ह येतो, रागावणार आहे. तेच जर आपण एखाद्याला जाऊन कानामागे मारली तरी तो शांतपणे म्हणतो, दादा का मारली. याचा अर्थ काय, मेंटल नेचर सुद्धा काय आहे, एक कॅरेक्टर आहे. आणि कामनेस किंवा अग्रेसिव्हनेस, शांतपणा किंवा रागीटपणा, हे काय त्याच्या पॉसिबिलिटीज. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण काय सांगतो, सरळ सरळ, एकाच कॅरेक्टरच्या काय असतील, खूप साऱ्या पॉसिबिलिटीज असू शकतील. या एका कॅरेक्टरच्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजला आपण काय म्हणतो, वी कॉल देम ॲज अ ट्रेट. एकाच कॅरेक्टरच्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीला आपण काय म्हणतो, ट्रेट म्हणतो. हे सगळं रब करू, जेणेकरून आपल्याला आता फळ्याची गरज थोडी पडेल. काय म्हटलं आपण, पॉसिबिलिटीज ऑफ अ कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज ट्रेट. आपण लिहूनच घेऊ, काय असतं ट्रेट. ट्रेट कशाला म्हणतो आपण, डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ अ कॅरेक्टर, डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ अ कॅरेक्टर.
डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ अ कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज ट्रेट. एकाच कॅरेक्टरच्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज ज्या येतील त्यांना आपण काय म्हणतो, ट्रेट. पाहिजे असेल तर एक्झाम्पल घ्या बरं. काय आपण म्हटलं, हाईट. हाईटच्या पॉसिबिलिटीज काय आहेत आपल्याकडे, आपण काय म्हणू, टॉल आणि शॉर्टला आपण काय म्हणतो आपल्या सायन्सच्या लँग्वेजमध्ये डॉर्फ. तेच जर आपण घेतलं दुसरं एक्झाम्पल, स्किन कलर, त्याच्या पॉसिबिलिटीज काय आपण म्हणू, फेअर आणि काय असेल आपल्याकडे, डार्क. तर या पद्धतीने एकाच कॅरेक्टरच्या जास्तीत जास्त पॉसिबिलिटी असतील त्यांना आपण काय म्हणतो, ट्रेट. ठीक आहे, पुढे जाऊन बघा आपण काय म्हणतोय, ट्रेट काय असतात बरं. या ट्रेट काय असू शकतात, तुम्हाला बाहेरून फिजिकली दिसू शकतील, किंवा आपण बघितलं होतं एक एक्झाम्पल, मेंटल नेचर एखाद्याचं काय असतं, काम असतं, एखाद्याचं काय असतं, टेम्पर असतं. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो मग, ट्रेट्स कॅन बी फिजिकल. ट्रेट्स कशा असतात, ट्रेट्स कॅन बी फिजिकल ऑर मेंटल. म्हणजे ट्रेट्स काय असतात, शारीरिकरित्या बाहेरून पण दिसू शकतात, आणि आपण काय म्हणतो सरळ सरळ त्या मानसिक पण असू शकतात. आणि लास्टला आपण काय सांगतोय, ट्रेट्स कोण कंट्रोल करतं, मग हे कॅरेक्टर कोणतरी कंट्रोल करत असेल की नाही, आपण काय म्हणतो, ट्रेट्स कॅन बी कंट्रोल्ड बाय, ट्रेट्स आर कंट्रोल्ड बाय. ट्रेट्सला कोण कंट्रोल करतंय, ट्रेट्स आर कंट्रोल्ड बाय जीन्स. आपण मगाशी बघितलं होतं, जीन काय असतो, स्मॉल सेगमेंट ऑफ DNA. तो काय करतो, विच कंट्रोलचा कॅरेक्टर. जो कॅरेक्टर कंट्रोल करतो त्याला आपण काय म्हणतो, जीन. ह्या ज्या आपल्या ट्रेट्स आहेत यांना कोण कंट्रोल करतायत, आपले जीन कंट्रोल करतायत. ठीक आहे, आता आपल्याला पुढे प्रोग्रेस करायचंय. कळलं असेल या सगळ्या टर्म्स, एकदा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण आपल्या पुढच्या टर्म्सकडे येऊ. बेसिक टर्म जेवढे गरजेचे आहेत चॅप्टरमध्ये पुढे जाऊन जेव्हा कधी मी ट्रेट म्हणेल त्यावेळी तुम्हाला कळणार आहे ट्रेट काय असतं, पॉसिबिलिटी ऑफ अ कॅरेक्टर. जेव्हा आपण जीन म्हणू त्यावेळी तुम्हाला कळणार काय, स्मॉल सेगमेंट ऑफ DNA. म्हणून डायरेक्ट रीडिंग इज नॉट अ सोल्युशन. चॅप्टर कळायचं असेल तर काय केलं पाहिजे, आपण एक एक टर्म समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, आता आपण काय बघू, बघा बरं काय सांगितलं. आता आपल्याला हा जर आपण क्रोमोझोम बघितला, या क्रोमोझोमच्या बाबतीत आपण काय सांगतोय, हा त्याचा P आर्म असेल, हा त्याचा Q आर्म असेल, हा कोण असेल आपल्याकडे, सेंट्रोमियर असेल. आता हे तर बेसिक स्ट्रक्चर आहे त्याचं. पण आता लक्षात ठेवायची गोष्ट अशी, जेव्हा कधी तुमची सेल काय करणार असते, डिवाइड होणार असते, तिच्यापासून 2 नव्या सेल बनणार असत्या, त्यावेळी ऑब्वियसली गोष्ट आहे की नाही, हे जे क्रोमोझोम आहेत हे पण काय होतील, ह्या डॉटर सेलमध्ये ज्या तयार झाल्या त्यांच्यात जातील. याचा अर्थ क्रोमोझोमला पण डिवाइड व्हावं लागेल की नाही. एकापासून 2 बनतायत म्हटल्यावर एकाचे काय व्हावं लागतील, 2 व्हावे लागतील. मग आपला जो क्रोमोझोम आपण बघतो तो ऑलवेज कसा दिसतो आपल्याला, आपण जेव्हा कधी क्रोमोझोम ड्रॉ करायला जातो आपण त्यावेळी काय सांगतो, क्रोमोझोम आपल्याला असा दिसतो आहे की नाही. मग आता बघा बरं, ज्यावेळी क्रोमोझोम त्याच्या आर्म्सची काय करतो, कॉपी बनवतो. त्या बनवलेल्या ह्या ज्या कॉपीज आहेत 1 आणि 2, ह्या 2 कॉपीजला आपण काय नाव देतो, यांना आपण नाव काय देतो, यांना आपण म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स लक्षात ठेवायचं, यांना आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे, सिस्टर क्रोमॅटिड कशाला म्हणतो आपण, क्रोमोझोम ज्यावेळी त्याच्या आर्मची काय करतो, कॉपी बनवतो, डुप्लिकेट करतो आर्मला, त्यावेळी त्याला आपण काय होतो, सिस्टर क्रोमॅटिड. बट आता आपल्याकडे पुढे जाऊन काय म्हणतो आपण, क्रोमोझोम एकटा कधीच नसतो. क्रोमोझोम ऑलवेज ऑकर्स इन अ पेअर. क्रोमोझोम काय करतो, क्रोमोझोम आर ऑलवेज प्रेझेंट इन अ पेअर. क्रोमोझोम नेहमी जोडीत प्रेझेंट असतो. हा आपण पहिला ड्रॉ केला होता, याच्या जोडीला याच्यासारखाच असणार काय असेल, दुसरा असेल. ह्या क्रोमोझोमच्या जोडीला आपण काय नाव देतो, होमोलोगस पेअर. या क्रोमोझोमच्या जोडीला आपण काय म्हणतो, होमोलोगस पेअर. होमो मीन्स सेम, लोगस मीन्स त्यांच्यामध्ये भरपूर गोष्टी कॉमन आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, होमोलोगस पेअर. आता मला सांगा बरं, आपण काय म्हटलं होतं का, आपल्याकडे DNA वरती आपण म्हटलं होतं काय, एक छोटासा पीस आहे DNAचा का ज्याच्यावरती काय आहे, आपण म्हणतो कॅरेक्टर कंट्रोल करायची ॲबिलिटी, त्याला आपण काय म्हटलं होतं, जीन. मग आपण जर असं म्हटलं, ह्या क्रोमोझोम वरती इथं एक जीन आहे, हा जीन काय करतोय, आपण असं म्हणू हाईट कंट्रोल करतोय. मग आता आपण तर आत्ताच म्हटलं होतं की नाही, क्रोमोझोम पेअर मध्ये प्रेझेंट आहे, याच्यावरती जर हाईटचा जीन इथं असेल तर ऑब्वियसली गोष्ट आहे की नाही, याच्या पार्टनर क्रोमोझोम वरती पण इथं काय असेल, हाईटचा जीन असेल. आणि आपण जर असं बघितलं, या दोघांवरती सेम जीन असेल, किंवा आपण जर असं म्हटलं काय, याच्यावरती इथं जर आय कलर असेल तर ऑब्विसली काय म्हणतो आपण, सेम जीन असेल. इथं काय असेल आपल्याकडे, आय कलर कंट्रोल करणारं जीन असेल. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, जसं क्रोमोझोम पेअर मध्ये येऊ राहिले तसंच आपण असं म्हणू शकतो की नाही, जीन्स पण काय करतात,
पेअर मध्ये प्रेझेंट असतात. मग आपल्याकडे पुढं काय म्हणतो आपण, द पेअर ऑफ जीन विच कंट्रोल्स. आता दोन्हीकडे बघा बरं, इथंही हाईटच कंट्रोल करत होता, इथंही हाईटच करतोय. याचा अर्थ आपण म्हणू शकतो काय, द पेअर ऑफ जीन विच कंट्रोल्स अ सिंगल कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज, त्याला आपण म्हणतो अलील्स. काय म्हणतो आपण तिला, अलील म्हणतो आपण तिला. आता याला रीड करताना व्यवस्थित करायचं, अलील, आलेले नाही ते काय, अलील. ठीक आहे. मग जी जीनची पेअर असेल का जी काय करते, दोन जीन एकच कॅरेक्टर कंट्रोल करत असतील तर त्या दोन जीनच्या जोडीला आपण काय म्हणतो, अलील म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढे जाऊयात आपण आपल्या टॉपिककडे. मग अलील झाले असतील तर आपण काय सांगतो, आता बघा बरं, आपल्याकडे पुढची जाऊन जी टर्म येते ती काय असणार आहे आपल्याकडे. आता आपल्याकडे काय म्हटलं आपण, बॉडीमध्ये जर बघितलं आपण एखाद्या ह्युमन बॉडीमध्ये, तर ह्युमन बॉडीमध्ये आपण काय सांगतोय, ह्युमन बॉडीमध्ये देअर आर ट्रिलियन्स ऑफ सेल्स. आपण मिलियन बिलियन नाही बोलत, आपण काय म्हणतोय, ट्रिलियन. म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये खूप साऱ्या सेल्स आहेत, इतक्या सेल्स आहेत आपल्या म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे. मग इतक्या सगळ्या सेल आहेत, तर ह्या सेलमध्ये आपण काय म्हणू, क्रोमोझोम पण अनगिनत असतील, आहे का नाही, अनकाउंटेबल असतील. बट कुणी जर आपल्याला विचारलं, ह्युमन सेलमध्ये आपण जर एक सेल घेतली ह्युमन बॉडीची, आणि ह्युमन बॉडीमधली एक सेल आपण स्टडी करायला घेतली, स्टडी करता करता आपल्या असं लक्षात आलं, हा एक टॉपिक इथं पण येऊन जातो. हा, तर आपण काय म्हटलं, ह्युमन बॉडीमध्ये असणाऱ्या सेलचा जो स्टडी असतो, ह्युमन बॉडीच नाही कोणत्याही सेलचा जर स्टडी बघितला आपण, द स्टडी ऑफ सेल, त्याला आपण काय म्हणतो, सायटॉलॉजी. ठीक आहे. आता आपल्याला क्वेश्चन असा आहे नाही का, एका सेलमध्ये किती क्रोमोझोम असतील मग ह्युमनच्या, तर ऑलवेज लक्षात ठेवायचं, आपण काय म्हटलं, ह्युमन सेल हॅव 46 क्रोमोझोम्स. ह्युमन सेलमध्ये किती असतात आपल्याकडे, 46 क्रोमोझोम असतात. आणि आपण मगाशी एक गोष्ट शिकलो होतो, आठवतोय का, 46 क्रोमोझोम जरी असले पण आपण एक गोष्ट शिकलो होतो, आठवत असले बघा, क्रोमोझोम कसे असतात, ऑलवेज प्रेझेंट इन अ पेअर. क्रोमोझोम ऑलवेज कसे असतात, पेअर मध्ये प्रेझेंट असतात. मग या 46 जर आपण पेअर मध्ये बघितलं तर पेअर किती होतील याच्या, इट मीन्स दॅट इज 23 पेअर्स. तुम्हाला ज्यावेळी क्वेश्चन येतो बघा, आता कन्फ्यूज व्हायचं नाही. खूप वेळा तुम्ही कन्फ्यूज होता कशामध्ये, तुम्हाला क्वेश्चन काय आलाय ते बघायचं असतं. जर तुम्हाला विचारलंय इन ह्युमन सेल देअर आर डॅश डॅश क्रोमोझोम, त्यावेळी तुम्हाला 46 लिहावं लागेल. ज्यावेळी तुम्हाला विचारलं जातं इन ह्युमन सेल देअर आर डॅश डॅश पेअर्स ऑफ क्रोमोझोम, पेअर असतील तर 23 लिहावे लागतील. ठीक आहे. तर या पद्धतीने बघा, आतापर्यंत आपण काय काय बघितलं, आपण सगळ्यात पहिलं बघितलं, काय बघितलं आपण बघितलं. आता या कशा असतात 23 पेअर, तर त्या 23 पेअर कशा असतात त्याचं इकडे मी कुठेतरी तुम्हाला एक ह्युमन जिनोमचा कॅरिओटाईपचा एक काय करेल, एक छोटी इमेज टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला कळेल ह्युमन कॅरिओटाईप कसे असतात. बघा आता आपण काय म्हणतोय, आतापर्यंत आपण काय काय बघितलं, सगळ्याला जर आपण समराईज केलं, आपण काय सांगतो सरळ सर, पहिला पॉईंट जो आपण बघितला, क्रोमोझोम कशाचे बनलेले असतात, क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. एवढं तर क्लिअर होतं. देन सेकंड पॉईंट आपण काय बघितलं होतं, आपण सरळ डीएनए सगळ्याच्या सगळा फंक्शनल नसतो. डीएनए वरती छोटे 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 पीसेस आहे जे फंक्शनल आहे, त्याच्या फंक्शनल पीसेसला आपण काय म्हणतो, जीन्स म्हणतो. त्यानंतर आपण बघितलं होतं काय, क्रोमोझोम ऑलवेज कसे असतात, पेअर मध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, व्हॉट इज मीन बाय अलील, व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टर, व्हॉट इज मीन बाय ट्रेट, या सगळ्या टर्म बघितल्या. त्यानंतर आपण शेवटची एक टर्म बघितली का, ह्युमन सेल हॅज, किंवा आपण काय सांगतोय, ह्युमन सेल हॅज 46 क्रोमोझोम्स विच इज 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पेअर मध्ये विचारलं तर 23, किती क्रोमोझोम आहेत विचारलं तर 46. क्लिअर आहे. आता त्याच्या पुढे जाऊ आपण. आता आपल्याला बघायचंय स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आजच्या लेक्चरचा एक शेवटचा टॉपिक असेल आपला. तेवढा झाला की आपण लेक्चर थांबू. ऑलरेडी आपण खूप डिटेलमध्ये शिकवायच्या नादात काय होतं ना, डिटेलमध्ये शिकवायच्या नादात लेक्चर लेंदी बनतं. आणि लेंदी लेक्चर ऐकायची सवय ज्याला आहे ना त्याला प्रॉब्लेम नाही. ज्याला सवय नाही, ज्याला सवय आहे 30 सेकंदाची रील बघायची आणि 30 सेकंदात सायन्सचा टॉपर व्हायची, त्याच्यासाठी कधी या गोष्टी मॅटर करत नाही, नाही का. आता आपण बघू स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आता बघा बरं, इथे मी वाटलंच तर काय करू, आता मला असं वाटतंय आपण डायग्राम काढत बसण्यापेक्षा आहे ना, आपण याला थोडंसं सफिस्टिकेटेड करू. बघा आता मी इकडे कुठेतरी इमेज लावून ठेवेल त्याची एक. आपण काय म्हटलं होतं, डीएनए काय आहे आपल्याकडे, बेसिकली आपण असं म्हटलं डीएनएचे जे स्ट्रँड्स असतील ते कसे आहेत, आपण म्हटलं एकमेकांमध्ये असे ट्विस्टेड आहेत.
आणि डीएनएचे हे दोन जे स्ट्रँड असतील ते कसे आहेत, एकमेकांमध्ये ट्विस्टेड असल्यामुळं आपल्याला तो दिसताना असा दिसतो. बट मी काय केलं, मला असं वाटलं का असा स्टडी करणं खूप डिफिकल्ट आहे. मी ह्या डीएनएला काय केलं, याचे जे काही जिथं जिथं पेरगळा होता याला तिथं त्याला काय केलं, सरळ केलं. तर आपल्याला हा दिसेल कसा, एका सरळ शिडीसारखा दिसेल. इथं पिळा होता, इथं पिळा होता, तो पिळा काढून टाकला आपण. मग हा एका सरळ शिडीसारखा दिसतो, एका लॅडर सारखा. मग हा लॅडर सारखा दिसणारा डीएनए नेमकं कशाचा बनलेला आहे, याच्यात काय काय आहे, हे सगळं आपल्याला काय करायचं आता डिटेलमध्ये बघायचंय. ठीक आहे. हा लॅडर सारखा दिसणारा डीएनए आपण काय म्हणू आता, बेसिकली डीएनए 3 गोष्टींचा बनलेला आहे. मग पहिली गोष्ट जी आहे आपल्याकडे, डीएनए कशाचा बनलेला आहे, ती आहे पेंटोज शुगर. डीएनए बनलेला कशाचा आहे, पेंटोज शुगर. दुसरा त्याच्यामध्ये आपण काय सांगतो, त्याच्यामध्ये आहे आपल्याकडे सेकंड फॅक्टर आहे, तो आहे फॉस्फेट. त्याला आपण फॉस्फरिक ऍसिड पण म्हणतो. आणि तिसरं जे आहे आपल्याकडे, ते आहे आपल्याकडे नायट्रोजिनस बेस. बघा आता आपण काय म्हटलं, 3 गोष्टींचा बनलेला आहे आपल्याकडे डीएनए. पेंटोज शुगर, दुसरा आहे फॉस्फेट किंवा त्याला आपण म्हणतो फॉस्फरिक ऍसिड, आणि तिसरे आहे आपल्याकडे नायट्रोजिनस बेस. तर ह्या 3 गोष्टींपासून आपला डीएनए बनलेला आहे. थोडं डिटेलमध्ये जाऊ आता. मग आता या 3 गोष्टींपासून बनलेला आहे, तर तिघांचंही स्ट्रक्चर बघू आपण, नेमकं काय करतात, कसा डीएनए बनवतात. एकदा आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर कळलं, पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. मग आता आपण काय म्हटलं बघा बरं, यापैकी आपण काय म्हटलं, आता एक एक टर्म समजून घ्यायचे आपल्याला. आपण काय म्हटलं, डीएनए मध्ये आपण जर बघितलं तर आपल्या काय लक्षात येते, आपण एक शब्द शिकलो, पेंटोज शुगर. पेंटोज म्हणजे काय, तिच्यामध्ये काय असतील आपल्याकडे, पेंटागॉनल शेप असेल, तिला आपण म्हणू शुगर, पेंटोज शुगर. आता या पेंटोज शुगरच्या मध्ये आपण काय सांगतो, शुगरच्या आणि पुढच्या शुगरच्या मध्ये कोण आहे आपल्याकडे, आपल्याकडे आहे एक फॉस्फेट. याला परत एकदा आपण जर बघितलं, इथं कोण आहे आपली शुगर, या शुगरच्या मध्ये पुन्हा कोण आहे आपल्याकडे फॉस्फेट, फॉस्फेटच्या नंतर कोण येईल आपली पुन्हा शुगर. आता मी एवढे जास्त नाही ड्रॉ करत, तुम्हाला कळण्यासाठी मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवली डायग्राम. आपण जर बघितलं तर याच्यात काय दिसतं आपल्याला, एकीकडे आपण बघतोय का हा जो काही ॲरो आहे तो आपल्याला काय सांगतोय, हा स्ट्रँड काय करतोय, सरळ दिसतात आपल्याला शुगरचे मॉलिक्यूल. म्हणजे काय, हा स्ट्रँड काय डाऊन कडून अप कडे जातोय. तेच जर आपण याच्यात बघितलं, शुगर मॉलिक्यूल उलटे दिसत आहेत आपल्याला, म्हणजेच काय आपण म्हणू, हा स्ट्रँड अप कडून डाऊन कडे जातोय. याच्यावरून आपण कंक्लुजन काय काढतो, डीएनए चे जे 2 स्ट्रँड असतील, 2 धागे असतील, ते कसे असतील, एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी. एक अप असेल तर दुसरा डाऊन असेल. यांचे नाव 9th शिकलो तर आपण, आठवतं, 3' 5' 5' 3' एंड्सचे नाव त्यांचे. आता आपण काय सांगतोय, डीएनए चे जे बॅकबोन आहे त्यामध्ये कोण आहेत, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट किंवा त्याला आपण म्हणतो फॉस्फरिक ऍसिड. तेच आपण इथे लिहून ठेवलं, काय, द बॅकबोन ऑफ डीएनए इज मेड फ्रॉम पेंटोज शुगर ऑर अँड फॉस्फरिक ऍसिड किंवा त्याला आपण काय म्हणतो फॉस्फेट. इथपर्यंत क्लिअर आहे. आता याचा शेवटचा एक पार्ट राहतोय, ज्याला आपण काय म्हणू, सरळ सरळ बघा, डीएनएच्या आतमध्ये आपण काय म्हटलं, यांच्या आतमध्ये आपल्याला इथं काय दिसतात, काही बॉन्ड दिसतात, काही आपल्याला काय दिसतात, वेगवेगळे असे सेगमेंट बघायला मिळतात. तर हे बॉन्ड कोण आहेत, सेगमेंट कोण आहेत, ते आपल्याला बघायचे. बघा आता आपण काय म्हटलं, एकदा पेन चेंज करू आपण. आपल्याला याच्या आतमध्ये काय दिसतात ना, वेगवेगळे असे सिम्बल दिसतील, वेगवेगळे अल्फाबेट दिसतील, ए, जी, सी, मग इथं टी दिसेल तुम्हाला, इथं सी दिसेल, इथं जी दिसेल. हे अल्फाबेट नेमकं काय करतात, तर यांच्यामध्ये आपण काय सांगतो ना, सरळ सरळ इथे आपल्याकडे काय असतं, कोणताही डीएनए मॉलिक्यूल जर आपण बघितला, स्टडी करायला घेतला, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मगाशी, डीएनए 3 गोष्टींचा बनलेला आहे, पेंटोज शुगर, फॉस्फेट आणि तिसरं कोण म्हणलं होतं आपण, नायट्रोजिनस बेस. कोणत्याही डीएनए मध्ये हे जे अल्फाबेट दिसतात यांनाच आपण काय म्हणतो, नायट्रोजिनस बेस. 4 वेगवेगळे नायट्रोजिनस बेस असतात डीएनए मध्ये. कोणकोणते असतात ते बघू आपण एकदा. आता बघा, कोणत्याही डीएनए मॉलिक्यूल मध्ये 4 नायट्रोजिनस बेसेस असतील आपल्याकडे. आता त्याची गरज आहे आपल्याला, जेणेकरून त्याच्यावरती असणाऱ्या कन्सेप्टची खूप जास्त गरज आहे आपल्याला. मग बघा आपण काय सांगतोय, 4 वेगवेगळे नायट्रोजिनस बेसेस आहे आपल्याकडे. कोण कोण आहेत ते एक एक करून त्यांचे नाव बघू आपण. पहिला आहे आपल्याकडे ॲडेनिन. ॲडेनिन. दुसरा आहे आपल्याकडे, त्याला आपण शॉर्ट मध्ये लिहितो ए. दुसरा आहे आपल्याकडे गुॲनिन, त्याला आपण शॉर्ट मध्ये लिहितो जी. तिसरा आहे आपल्याकडे सायटोसिन, त्याला आपण लिहितो सी. आणि चौथा आहे आपल्याकडे थायमिन, त्याला आपण लिहितो टी. तर यापैकी बघा आता आपण काय सांगतोय, सरळ सरळ
हे जे नायट्रोजनस बेसेस आहेत ॲडेनिन, गुॲनिन, थायमिन आणि सायटोसिन, यांना आपण काय सांगतो सरळ सरळ, हे जे काही तुमच्याकडे ॲडेनिन आणि गुॲनिन आहे हे दोघं, यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, दोन अशा रिंग लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतात. जेव्हा आपण डिटेलमध्ये स्टडी करू तेव्हा असेल, हे आता सध्या गरजेचं नाही, हायर स्टँडर्ड्समध्ये ॲडेनिन आणि गुॲनिनला एकत्रित आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज प्युरिन्स. ॲडेनिन आणि गुॲनिनला एकत्र आपण काय म्हणतो, प्युरिन्स. आणि जे काही आपल्याकडे सायटोसिन आणि थायमिन असेल त्यांच्यामध्ये सिंगल रिंग स्ट्रक्चर असतं, त्यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज पायरिमिडिन्स, किंवा काही लोक त्याला पिरिमिडिन्स पण म्हणतात. मग प्युरिन्स काय असतात, पिरिमिडिन्स काय असतात, क्लिअर झाले असेल कन्सेप्ट आता. मग आपल्याला प्युरिन्स आणि पिरिमिडिनची पण कन्सेप्ट विचारली जाते. प्युरिन कोणाला म्हणायचं, पिरिमिडिन कोणाला म्हणायचं ते आपण बघू. आणि आता एक शेवटची टर्म या चॅप्टरची, जेणेकरून चॅप्टरची म्हणण्यापेक्षा ह्या लेक्चरची, का जो डीएनए आपण स्टडी केला, ह्या डीएनए मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल इथं मी ए आणि टीच्या मध्ये डबल लाईन दाखवली, डबल बॉन्ड दाखवला, जी आणि सीच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड दाखवला, परत सी आणि जीच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड दाखवला. माझ्या मनाने लिहिले का मी हे, मग कोणीतरी तर आपल्याला सांगितलं असेल ना, ए आणि टीच्या मध्ये हे बॉन्ड लिहा, जी आणि सीच्या मध्ये ते बॉन्ड लिहा. मग हे सांगणारा कोण होता, तर त्याचं नाव होतं आपल्याकडे, एकदा याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट घ्या. मग आपल्याला हे सांगणारा कोण होता, तर त्यासाठी आपल्याला एका सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवावं लागेल. त्या सायंटिस्टचं नाव होतं आपल्याकडे खूप लोक याला चुकीचं प्रोनाऊन्स करतात, काही लोक त्यांच्या सोयीनुसार प्रोनाऊन्स करतात, काही चारगफ म्हणतात, काही शारगफ म्हणतात. ऍक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन शारगफ आहे त्याचं, पण आपण चारगफच म्हणू, आपण इंडियन आहोत नाही का. मग काय म्हटलं आपण, चारगफ नावाच्या एका सायंटिस्टने काय केलं, एक रूल दिला. चारगफच्या रूलमध्ये तो काय सांगतोय आपल्याला, ॲडेनिन ओनली पेअर विथ थायमिन. तो काय म्हणतोय, ॲडेनिन ओनली पेअर विथ, आता मी थायमिन पूर्ण लिहिली, शॉर्ट मध्ये लिहितो, ॲडेनिन ओनली पेअर विथ टी, दॅट इज थायमिन. आणि त्यांच्यामध्ये काय असतो तो म्हणतोय आपल्याला, बाय 2 हायड्रोजन बॉन्ड, बाय डबल हायड्रोजन बॉन्ड, बाय डबल हायड्रोजन बॉन्ड. हे कोणी सांगितलं आपल्याला, शारगफने सांगितलं, बरोबर. नंतर आपण काय सांगतोय, गुॲनिन, ज्याला आपण काय म्हणतो जी, ऑलवेज पेअर्स विथ, किंवा असं म्हणू आपण ओनली पेअर्स विथ, कोणासोबत पेअर करतो तो, सायटोसिन विथ, किंवा बाय असं म्हणू, बाय ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. तर अशा पद्धतीने आजचं आपलं लेक्चर असेल बघा. ॲडेनिन, थायमिन, गुॲनिन, सायटोसिन इथपर्यंत आपल्याला कळलं असेल. एक शेवटची टर्म आता, जिचा आपल्याला उपयोग करावा लागतो कधी, जेव्हा आपल्याला फिल इन द ब्लँक वरती एखादा क्वेश्चन येतो. मला सांगा, आपण बघितलं डीएनएचे 3 कॉम्पोनंट बघितले आपण, कोणकोणते, पेंटोज शुगर, फॉस्फरिक ऍसिड किंवा फॉस्फेट, आणि तिसरा आपण बघितला नायट्रोजनस बेस. मग आता बघा बरं, इथं जर आपण बघितलं, काय म्हटलं आपण, तुमच्याकडे आपण ही शुगर घेतली, या शुगरला आणि याला धरलं मी नायट्रोजनस बेसला. जर माझ्याकडे फक्त कोण आहे, शुगर, आणि कोण आहे आपल्याकडे, नायट्रोजनस बेस, मी शॉर्ट मध्ये लिहिलंय NB. जर शुगर आणि नायट्रोजनस बेस दोनच गोष्टी असतील तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओसाइड. या दोघांना आपण काय सांगतो, न्यूक्लिओसाइड. आणि आता तिसऱ्यांदा बघा बरं, आपण काय केलं, ही आपल्याकडे नायट्रोजनस बेस होता पहिला, शुगर होती दुसरी, तिसरा आपण घेतला फॉस्फरिक ऍसिड, किंवा त्याला फॉस्फेट म्हणतो आपण. आणि जर हे तिघही असतील आपल्याकडे, म्हणजेच कोण आपल्याकडे असेल, शुगर प्लस आपला नायट्रोजनस बेस प्लस आपल्याकडे असेल फॉस्फेट, जर हे तिघही असतील तर या तिघांनाही आपण एकत्रितपणे काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो न्यूक्लिओटाइड. काय म्हणतो त्यांना आपण, न्यूक्लिओटाइड. मग दोनच असतील, शुगर आणि नायट्रोजनस बेस, तर न्यूक्लिओसाइड. शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फरिक ऍसिड तीनही असतील तर काय, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओटाइड. हा डिफरन्स क्लिअर करून घ्या आधी, आणि नंतर आपण काय सांगतो. आता बघा बरं, डीएनएचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर याच्यात काय दिसतं आपल्याला, फॉस्फेट शुगर बेस, फॉस्फेट शुगर बेस, फॉस्फेट शुगर बेस, तिन्ही दिसत आहेत. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, इथं न्यूक्लिओटाइड आहे, इथं न्यूक्लिओटाइड आहे, इथं न्यूक्लिओटाइड आहे. मल्टिपल न्यूक्लिओटाइड एकत्र येऊन डीएनए बनवतात, म्हणून डीएनएला काय म्हटलं जातं, पॉलीन्यूक्लिओटाइड. काय म्हणतो आपण डीएनएला, पॉलीन्यूक्लिओटाइड. डीएनए इज अ पॉलीन्यूक्लिओटाइड मॉलिक्यूल. का म्हणतो पॉली, पॉली मीन्स मल्टिपल.
तर अशा पद्धतीने बघा, जेवढ्या कन्सेप्ट गरजेच्या होत्या चॅप्टरमध्ये त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या झाल्या असतील. पुढच्या लेक्चरला आपण बघू ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन काय असतं. त्यापैकी ज्या टर्म्स अवघड असतील त्यांना आपण ड्रॉ करू, ज्या नसतील त्यांना आपण काय करू, ज्या अवघड असतील त्यांना आपण ॲनिमेट करू, ज्या आपल्याकडे सोप्या असतील त्यांना आपण ड्रॉ करू. शक्यतो पण बोर्डवरती प्रत्येक गोष्ट स्वतः राईट करून ज्यावेळी शिकवली जाते ना, त्यावेळी त्याच्यासोबत कनेक्ट करणं खूप सोपं जातं. एक ॲनिमेशन बघितलं ते मूवी सारखं बघून थोड्या वेळात विसरून जातो आपण. स्वतः राईट केलेली गोष्ट, स्वतः नोट्समध्ये लिहिलेली गोष्ट जास्त काळ लॉंग टर्ममध्ये तुमच्या सोबत राहते. तर अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर असेल. व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचे. खूप जण जर व्हिडिओ बघत असूनही सबस्क्राईब करत नसतील त्यांना पुढच्या व्हिडिओचा अपडेट मिळणार पण नाही. म्हणून सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करायचे. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर ज्या असतील दुसरीकडे राहणारे त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या लोकल लँग्वेजमध्ये शिकायला मजा येईल, त्यांचाही स्कोर वाढायला मदत होईल. ओके देन, थँक्यू. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.